पवित्र सोवळी एकतीच भूमंडळ ज्यांचा देव अखंडित प्रेम भाव। त्यांनी गीतेवरती ब्रह्मानंदाची लहर प्रगट केली। गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली। वारकरी संप्रदाय भव्य दिव्य अशा प्रकारची इमारत आहे। या इमारतीचा पाया जर कोणी रचलेला असेल तर ज्ञानानं, अर्थात ज्ञानोबरायांना वारकरी संप्रदायाचा पाया रचला। ज्ञानदेव रचला पाया, उभारिले देवालया। पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज या वारकरी संप्रदायाचे खांब झाले, आधार दिला। दीव निवासी श्रीमंत संत तुकाराम महाराज या वारकरी संप्रदायाचे कळस झाले। तुका झाला असे थोडासा विकोराव द्यायला, थोडासा नॉर्मल। परमार्थाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेले तुकोबा आहे। अभंग तुकाराम महाराजांचा अतिशय सुंदर छोटासा गोड असा अभंग आहे। या अभंगामध्ये तुकाराम महाराज जगातले अत्यंत पवित्र जर या जगामध्ये कोण असेल तर ते संत आहे। एका दोन बाजूने या अभंगाचा विचार आपल्याला करता येईल। एक आहे की नेमकी या जगामध्ये आपल्याला ज्या परमात्म्यापर्यंत पोहोचायचं आहे त्या जगामध्ये साधन संत आहे आणि ते साधन आपल्याला कळालं पाहिजे, त्याची ओळख झाली पाहिजे। कुणालाही संत म्हणलं नाही पाहिजे आणि कुणाच्याही पाठीमागं लागलं नाही पाहिजे। याच उद्देशाच्या पुढे तुकोबा आहे कदाचित हा अभंग ठेवत असेल की कुणाला संत म्हणलं पाहिजे किंवा संत कोण असतात त्याचा विचार करत असताना अप्रतिम सुंदर अलौकिक वर्णन संतांचं करत आहेत की संत या जगामध्ये पवित्र आहे आणि या जगात संतच एक असे आहे की ते पवित्र आहे की अपवित्राला देखील पवित्र करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे। पवित्र वस्तू देखील अपवित्र झाल्यानंतर त्यांनाही पवित्र करण्यासाठी या जगामध्ये कुठलं असं साधन असेल, कोणतं असं माध्यम असेल तर ते संत आहे। महाराज सांगतात या जगात पवित्र आहे। काय कारण? त्याचं कारण आहे त्यांना देव सोडून काही आवडत नाही। ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सर्वस्व जर का असेल, भाग्य जर का असेल, धन जर का असेल तर तो परमात्मा आहे। तुकोबा सांगतात असा जर एखादा महात्मा भक्त योगी तुम्हाला भेटला, असा एखादा संत तुम्हाला मिळाला, शिट्टी मारू नका देऊ, असा एखादा संत जर तुम्हाला मिळाला, आशांची सेवा जरी मिळाली तरी महाराज म्हणतात तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही, त्यांची सेवा म्हणजे ही भगवंताची सेवा आहे, असा अभंगाचा भाव आहे। विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे। भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने, साधू संतांच्या कृपाशीर्वादाने उपस्थित सर्व
वंदनीय आदरणीय पूजनीय सर्व महाराज मंडळी, परमश्री आदरणीय हरिभक्तीपरायण कल्याण महाराज या ठिकाणी आहे। अजून या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, जुन्या काळापासून ज्या लोकांनी परमार्थ टिकून ठेवला त्यामध्ये या ठिकाणी आमचे अण्णा काका या ठिकाणी आहे। आमचे हरिभक्तीपरायण रंगनाथ महाराज गवांदे काका, बऱ्याच कीर्तनाला या परिसरामध्ये त्यांचं उपस्थिती राहते। काकांची उपस्थिती आहे। आपल्या सेवेचा दर्शनाचा योग मला ज्यांच्यामुळे प्राप्त, या परिसराचं वैभव आणि महाराष्ट्राचं वैभव, या भागाचं भूषण, अत्यंत गोड आवाज ज्यांचा आहे, परमश्री परममित्र हरिभक्तीपरायण भजन सम्राट गणेश महाराज देवकर आणि परमश्री आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट गणेश महाराज चौधरी, गोड चाल ज्यांची आपण श्रवण केली। आज ते आदरणीय हरिभक्तीपरायण भजन सम्राट परमेश्वर महाराज, आत्ता कुंभेफळला जी टॉकीजला माझं कीर्तन शूटिंग झालं, मला कीर्तनाला साथीला होते महाराज। अत्यंत गोड स्वभाव आहे, गोड आवाज आहे या भागाची। तशी तर भरपूर मंडळी आहेत की देणगी आहे इकडं, गोड गाणारी मंडळी आहेत। अत्यंत सुंदर गायन त्यांचं आहे। दरकवाडी आणि आमचे माऊली महाराज आहे, युवा कीर्तनकार, याच परिसराचं भूषण मृदंग सम्राट आमचे वशिष्ठ महाराज आहे। अजूनही सर्व गावातील भजनी मंडळी आहे, पेटी मास्तर, विनयकरी, चोपदार, गावातील सर्व मंडळी, महिला वर्ग, पुरुष वर्ग, आपण सर्व भाविक मंडळी, तरुण मंडळी आहेत। या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या कीर्तन सेवेचा योग आहे। जास्त वेळ कीर्तन करणार नाही, लवकर पण सोडणार नाही। विठाला विठाला काही सूचना कीर्तनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहे। पहिली महत्त्वाची गोष्ट, कीर्तनातून उठून जायचं नाही, जायचं असलं आत्ताच जायचं, काही हरकत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, कीर्तनात कोणीच बडबड करायची नाही। तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या मोबाईलची बेल 1 तास बंद ठेवायची, कुणाचाही मोबाईल वाजता कामा नाही। अजून महत्त्वाची गोष्ट, कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची नाही, कीर्तनात कोणी झोपायचं आहे की नाही। तुम्ही म्हणाल महाराज आम्ही झोपायला आलोच नाही, मग मी आलो का? तुम्ही आले नाही, मी आलो नाही। आपण कीर्तनासाठी झोपायसाठी येतच नाही, बारके नाही का? पण कीर्तनात झोप आल्याशिवाय, अजून दुसरं वाक्य बोलू, माझं मत आहे कीर्तनात झोप येत नाही, मग झोपेत कीर्तन येत। लक्षात आलं? ही वेळ आपली झोपायची असते, झोपेच्या वेळेत कीर्तन असतं, जाग करण्यासाठी कीर्तन असतं, म्हणून कीर्तनामध्ये कोणी झोपायचं नाही। आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, लोक कमी आहेत कीर्तनाला, काही हरकत नाही। मला तसं कारणही कळालं की काही गोष्टीमुळे लोक कमी आलेले आहेत, काही हरकत नाही, पण चांगले ऐकणारे लोक आहेत, तुमचे चेहरे सांगतात मला। आणि वक्ता त्याला म्हणतात ज्याला श्रोता कळायला पाहिजे, हे की नाही। लोक कमी असू द्या, काही हरकत नाही, पण चांगले ऐकणारे लोक आहे असं तुमचे चेहरे मला सांगतायत। काळजी करू नका, तुमच्या अपेक्षा पद्धतीनं मी नक्कीच बोलायचा प्रयत्न करेल। मला आवडतं, सप्ताह लहान असला तरी चालतं, लोक कमी असली तरी चालते, पण ती क्वालिटीची असली पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। हे तुमचे चेहरे मला सांगतायत। महिला मंडळाची संख्या भरपूर आहे। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा योग आहे। अजून कीर्तनामध्ये महत्त्वाची गोष्ट, कीर्तनामध्ये ज्या ज्या वेळेला भजन होईल, हाताने टाळी वाजवायची आणि मुखानं परमात्म्याचं नामचिंतन करायचं। गेल्या 2 वर्षामध्ये भजन कीर्तन या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर झालो होतो। बाबा, आपल्या आज्या पंजांना सुद्धा, वाड वडिलांनी सुद्धा, इतिहासात सुद्धा अशा काळाची नोंद नाही। कधीतरी मंदिर बंद झालं, कधीतरी सप्ताह बंद झाला, कधीतरी टाळ बंद झाला, कधीतरी पखवाज बंद झाला, कधीतरी विणा बंद झाला, हे सगळं बंद झालं, दरवाजे बंद झाले आणि आपण घरातच राहावा, दरवाजाच्या बाहेर सुद्धा जायचं नाही, कल्पनेच्या बाहेरचा विषय। काय भीती माणसाच्या मनात होती, भरोसा राहिला नव्हता माणसाला। आता वाचतो की नाही, बरोबर आहे? अशा भयानक कालखंडातून आपण वर्तमान स्थितीमध्ये जीवन जगत आहोत, त्यातून आपण बाहेर पडत आहोत। पण मला आनंद या गोष्टीचा वाटतोय
कोरोनाच्या काळानंतर सुद्धा ज्यांच्या गळ्यात माळ आहे त्यांचा विषय सोडा, पण अशी सुद्धा मला काही माणसं भेटलीत ज्यांच्या गळ्यात माळ नाही, ते सुद्धा म्हणले आमच्याकडे बघून का हो महाराज तुम्ही काय म्हणा बा, मी काय तुमच्या कीर्तन भजनाचा माणूस नाही बा, पण टाळ ऐकायला येत नाही कुठंच, भजन ऐकायला येत नाही कुठं कुठं, असं ऐकायला भेटना ना, तर असं वाटायला लागलं की आपण स्मशानात राहतो की काय. करमत नव्हते म्हणले. मला आनंद वाटला, एका बिना माळकऱ्यानं माझ्यापाशी खंत व्यक्त केली का भजन कीर्तन सप्ताह झाला पाहिजे. ध्यानात घ्या, मी याच्याकरता बोलतोय आपल्याला की तरीही त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा सावध होऊन परमार्थाचे वाटचाल करत आहोत. धन्यवाद मी सर्वांना याच्याकरता देऊन जाईन. का म्हणून आपण हे सगळं केलं पाहिजे त्याचं उत्तर मला तुम्हाला एका वाक्यात सांगायचं आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपण वाचलोय. लक्षात ठेवा, मी कीर्तन करतोय, तुम्ही कीर्तन ऐकताय. 2022चा आपण हा सप्ताह पाहतोय, हे की नाही. एका वाक्यात सांगतो, वयाची अट न राहता कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोक आपल्या डोळ्या देखत चालता बोलता निघून गेली. त्याच प्रवाहामध्ये, त्याच गाडीमध्ये आपण पण होतो ना, त्याच गावात आपणही होतो, त्याच जिल्ह्यात आपणही होतो, त्या राष्ट्रात आपणही होतो. तरी सुद्धा मला असं वाटतं काय उपकार आहे भगवंताचे. आज मी बोलतोय तुम्ही ऐकतायत, माझा अंदाज आहे आपण सगळे जिवंत आहोत, हे की नाही. हे सगळ्यात मोठे उपकार आपल्यावर जर कुणाचे असेल ना, तर त्या परमात्म्याचे आपल्यावरती उपकार आहे. महाराज म्हणतात खऱ्या अर्थानं याच कामासाठी त्यांनी आपल्याला जन्माला घातलं आणि आपल्याला याच्याकरता ठेवलं. कशा करता? देवे दिला देह भजना गो मटा, देवे दिला देह भजना गो मटा, ओया झाला फाटा बाधिकेचा, मनपूर्वक कीर्तन ऐका. महाराज म्हणतात देवानं शरीर आपल्याला ठेवलं, तुमच्या भाषेमध्ये आता आपल्याला जिवंत ठेवलं ना. याही पलीकडे तुकोबराय अगोदर सांगून गेली की तेवढ्या करताच जन्माला घातलं. मी असं म्हणेल तुम्हाला की याच कामासाठी देवानं कदाचित आपल्याला बोलत राहा, आपली भांडणं नाही बांधायला बांधणे, आहे की नाही, एवढ्या करताच ठेवलं असावा असं मला तरी वाटतं बा. तुमचं नाही माहिती, मला तरी असं वाटतं. नाही तर मग काय आपलं काय वशिला होता का त्याच्याकडे, त्यानं नेलं असतं ना आपल्याला, पण नेलं नाही. याचा अर्थ असा आहे की सगळं आपल्याकडनं करून घ्यायचं होतं. अशी विचित्र लोक राहतात. देवाचं मंदिर बंद झालं की नाही, काय काय नमुने म्हणे काय खरं आहे तुमच्या देवाचं, काय खरं आहे म्हणे तुमच्या देवाचं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरनीच आम्हाला वाचवलं, डॉक्टर देव आहे अशी शहाणी लोक म्हणत होते. शहाणे लोक म्हणत होते आणि अतिशहाणे लोक म्हणत होते का डॉक्टरच देव आहे, तुमच्या देवाचं काही खरं नाही. पण ऐकताय, तुम्ही जर एखाद्या दवाखान्यामध्ये गेले, एखाद्या डॉक्टरकडे जा, त्याला म्हणा तुमच्या पायातला बूट बाजूला करा आणि आम्हाला तुमचं दर्शन घेऊन द्या. तो म्हणून कशा करता, त्याला सांगायचं काही लोक म्हणले तुम्ही देवे आणि त्याच्या पाया पडायचं, कोणाच्या, डॉक्टरच्या, आणि त्याला म्हणायचं तुम्ही देवी. तो काय म्हणत माहिती, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण आम्ही देव नाही. मग खऱ्या अर्थानं आम्ही लोकांना वाचवू शकलो आणि आम्ही वाचलो. लक्षात ठेवा, तो देव आहे. कळलं की नाही, तो देव आहे की आम्ही लोकांना वाचवू शकलो आणि आम्ही सुद्धा वाचलो. खऱ्या अर्थानं तो देव आहे. दुर्भाग्य या देशाचं असं आहे, आता काही दिवसापूर्वी सिंधुताई सपकाळ गेल्यात. काय वाक्य होतं त्यांचं, ते वाक्य ऐकल्याच्या नंतर कुणाच्याही मनाला पाझर फुटेल असं वाक्य होतं. अरे या महाराष्ट्रात जर एखाद्याला मोठं व्हावं असं वाटत असेल तर त्याला मरावं लागतं, हे की नाही. असं सोशल मीडियावर एक वाक्य फिरत होतं आणि ते डोळ्यात आसू आणण्याजोगं आहे, ते खोटं नाही हो. अशा अनेक घटना आपल्याला पाहायला सापडतील की काही काळानंतर आपल्याला कळलं काय, त्याचा आज कळून काही फायदा नाही. एक व्यक्ती गेल्यानंतर महाराष्ट्र बोंबलत होता, अरे हा हिंदू धर्माचा टायगर आहे. आता काय फायदा त्याचा, झोपले काय,
आता त्याचा काय फायदा आहे? तोपर्यंत या सगळ्या गोष्टीला किंमत असते हो, नंतर कळून काय फायदा आहे? दरबार के नाही का? मूर्ख माणसं कशी राहतात? एक माणूस म्हणत होता, राम जन्माला आला नव्हता, म्हणजे हा त्याचा आजा होता. राम जन्माला आला नव्हता, ऐका बरं. पण इतका शहाणा होता तो, म्हणे रावण जन्माला आला होता. तुम्ही बारके नाही का, डबल कीर्तन ऐकायला भेटणार नाही. ही काय कॅशेट नाही पुन्हा पुन्हा चालायला, अजिबात नाही. म्हणून ऐका, तो म्हणायचा राम जन्माला आला नव्हता, पण जो म्हणत होता राम जन्माला आला नव्हता तो म्हणत होता रावण जन्माला आला होता. तो एवढी तर अक्कल पाहिजे तुला. मग रावणाला मारायला का तुझा बाप आला होता काय? एवढी तर अक्कल पाव. तू म्हणतो की राम आला नव्हता. कधीतरी ध्यानात घ्या, समाजामध्ये शहाणा असावा का अति शहाणा? एक वर्ग या समाजामध्ये असा आहे, तो अति शहाणा आहे. आणि त्याचा परिणाम असा असतो महाराज, हे कशाचा परिणाम राहतो? काही काही माणसं एवढं डोकं चालवतात, एवढं डोकं चालवतात, इतकं डोकं चालवतात, जसा मोबाईल जास्त वापरला की तो गरम होतो. मग कुंकडचे कुंकड, कैचे कै लागत आहे का ना. मला काय सांगायचंय, तसं एखादा माणूस जर टेम्परेचर मध्ये गेला ना, त्याची वायर चिटकली ना, बघा तुम्ही, काहीतरी माणूस तुम्हाला कुठेतरी सापडेल. लोक म्हणते का हो, याला नेमकी काय झालं? मग त्याचं उत्तर गावातून ऐकायला भेटतं, अहो महाराज तो लय शिकला होता, देव इतका शिकला, इतका शिकला, इतका शिकला, त्याच्यातच वायर चिटकली. त्याच्यात येडा झाला तो. रस्त्यानं चालता चालता बिरीज करतो, बे एक बे बेदुनी चार, बे एक बे बेदुनी चार. हा कशाचा परिणाम आहे? मुंबई सारख्या ठिकाणी सुशिक्षित जोडपं होतं, लक्ष देऊन ऐका. आणि खेड्यागावाला यायचं होतं, रेल्वे स्टेशनला आले, तिथे एक म्हातारे बाबा रामायण ग्रंथ वाचत होते. हे अतिशहाणं जोडपं सारख्याला वारकं भेटलेलं होतं, नवरा बायको. त्या म्हाताऱ्याकडे गेले, म्हणले बाबा काय करता? म्हातारा म्हणे काही नाही, रामायण वाचतो. तो म्हणला बरोबर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पोरं सांभाळत नाही. म्हातारा म्हणे पोरायचा माझा काय संबंध आला? अरे मला आवड आहे, मी वारकरी आहे, माझा नियम आहे, मी रोज वाचतो. तो म्हणला बाबा काय घेऊन बसले रामायणाचा, आता काही त्याचा संबंध आहे का? सापडली ना सीता, मारला रावण, आता त्याचा काय संबंध आहे? झालंय ना ते रामायण, आता पुन्हा 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 काय गरज आहे त्याची? अतिशय नव्हतं. म्हातारं म्हणे पठ्या तुला अक्कल नाही, रामायण आदर्श आहे. अरे जगाला रामायणाचा आदर्श घ्यावा, असा आमचा राम आहे. देव कसा असावा, राजा कसा असावा, मुलगा कसा असावा, प्रजा कशी असावी, सासरा कसा असावा, सून कशी असावी, भावाभावाचं प्रेम कसं असावं, अरे शत्रू कसा असावा, हे सगळं सगळं शिकायचं असेल तर रामायण हा भारत देशातला रामाचा आदर्श ग्रंथ आहे, असं म्हातारं त्याला सांगायचं. त्या अतिशय नव्हतं. ते म्हणला बाबा बस झालं नाही, आता ध्यान ठेवून गुंडाळा नाही, कवर चालतात, ध्यान बंद करून हे म्हणायचं गरज नाही. म्हातारा म्हणायचं रामायणाची गरज आहे. असं अर्धा तास चाललं दोघांचं बोलणं. ती एवढ्यात रेल्वे आली, ते दोघं बोलत बोलतच रेल्वेत बसले. पुन्हा चर्चा चालू झाली. म्हातारा म्हणायचं रामायणाची गरज आहे, हे म्हणायचं रामायणाची गरज नाही. करता करता पुन्हा अर्धा तास झाला, एक तास झाला. एक तासानं त्या अतिशहाण्याचं डोकं जागेवर आलं. ते म्हणला बाबा रामायण जाऊ द्या, मग बायको कुठे? त्याची बायकोच विसरून गेलं रेल्वे स्टेशन. मग म्हातारा मूड मध्ये आलं, म्हणे पठ्या ऐक, रामायणाची काय गरज आहे, मी आता तुला सांगतो. तू जर रामायण वाचलं असतं, तू जर रामायण ऐकलं असतं कधीतरी, तुझी बायको ती विसरली. तो म्हणे कस काय? म्हातारा मूड मध्ये आलं, पटपट पटपट पानं उचकले, म्हणले हे बघ प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता आई साहेब जेव्हा वनवासाला निघाले, रस्त्यामध्ये शरयू नदी लागली. नदीच्या पहिलं तेला जायचं होतं. भगवंतानं नावेचं सहकार्य घेतलं. त्यावेळेला प्रभू रामचंद्राने अगोदर त्यांच्या पत्नीला बसवलं आणि मग ते नावेमध्ये बसले. हे जर तू रामायणात वाचलं ऐकलं असतं, तुझी बायको ती विसरली, तो अगोदर तिला बसवलं असतं, मग तू बसला. ध्यानात आलं की नाही?
हा कशाचा परिणाम आहे? काही काही माणसं अति डोकं लावायचा प्रयत्न करतात ना, हा त्याचा परिणाम आहे. त्याला जाऊ द्या, माझं विषांतर होईल. मी तुम्हाला एवढ्या करता सांगत होतो, हे सगळं आपण का करावं त्याचं शेवटचं उत्तर तुम्हाला सांगून जाईन की महाराज म्हणतात, बाबा मानवी जीवनामध्ये आपल्याला अहोरात्र या जगामध्ये ज्याची गरज आहे त्याचं नाव सुख समाधान आहे. दुःख जीवनातलं संपलं पाहिजे आणि आपल्याला सुख मिळालं पाहिजे असं वाटत असेल तर या जगात आपल्याला ज्याची गरज आहे त्याचं नाव भगवान आहे.